नमस्कार. इथे मी अर्धी वाटी किशमिश 1 तास गरम पाण्यात भिजत घातली होती. 2 तिखट मिरच्या घालायच्या, 1 बेडगी मिरची घालायची, थोडंसं आलं घालायचं आणि 5-6 पाकळ्या लसूण घालायचा, अर्धा चमचा कलौंजी घालायची आणि हे सगळं मिक्स करून आपल्याला गॅसवर शिजण्यासाठी ठेवायचं. शिजत असतानाच यामध्ये आपल्याला अर्धा लिंबाचा रस पिळायचा, झाकण ठेवायचं आणि 5 मिनिट शिजू द्यायचं. आता आपलं मिश्रण मस्त शिजलेलं आहे. यामध्ये घालायचे आहे आपल्याला 3 चमचे ब्राऊन शुगर. तुम्ही गूळही घालू शकता आणि व्हाईट शुगरही घालू शकता. मिश्रण चांगलं थंड होऊ द्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं. चटणी बारीक वाटून घ्यायची. ही आंबट गोड तिखट चवीची चटणी खूप भारी लागते. मुलांना बाहेरचे सॉस आणि जाम देण्यापेक्षा ही चटणी केव्हाही चांगली आहे. आवडली तर प्लीज लाईक करा.